आकाशवाणी मुंबई. श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भाऊबीजेच्या सणाचा सर्वत्र उत्साह. विविध उपक्रमांमधून दिवाळी साजरी. भारत निर्मित आकाश क्षेपणास्त्राच्या खरेदीत 6 ते 7 देशांना रस. बिहारमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी तेजस्वी यादव महाआघाडीचे उमेदवार. महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या साखळी फेरीत आज भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना नवी मुंबईत रंगणार. आणि ॲडलेड एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 265 धावांचं आव्हान. देशभरात आज भाऊ बहिणींचं नातं दृढ करणारा भाऊबीजेचा सण उत्साहाने साजरा केला जात आहे. दिवाळीच्या 5व्या दिवशी येणारा हा सण भाईदूज, यमद्वितीया, भाई टीका या नावानेही ओळखला जातो. आजच्या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या दीर्घायुष्याची कामना करत भावाचं औक्षण करतात, तर ओवाळणी म्हणून भाऊ बहिणींना त्यांचं संरक्षण करण्याचं वचन देतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासियांना भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भावा बहिणीच्या अतूट नात्याचं प्रतीक असलेला हा सण प्रत्येकाच्या जीवनात आनंद आणि समृद्धी घेऊन येतो, असं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. बहीण भावाचं हे नातं आणखी दृढ होत राहो अशी कामना त्यांनी केली आहे. दरम्यान भाऊबीजेनिमित्त होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेत बेस्ट प्रशासन आज मुंबई आणि परिसरात 134 अतिरिक्त बसेस चालवत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही भाऊबीजेनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. दिवाळीचा आनंद लुटताना विविध वंचित आणि दुर्लक्षित घटकांना सामावून घेतलं जात आहे. ठिकठिकाणी देवदर्शनाकरता मंदिरांमध्ये गर्दी आहे. अनेक धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. ऐकूया याविषयी अधिक माहिती. राज्याचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं वाशिम इथं काल दीपोत्सव 2025 हा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. छत्रपती संभाजीनगर इथले कुणाल वराळे, मुंबईचे मयूर सुकाळे आणि गायिका पौर्णिमा कांबळे यांनी या कार्यक्रमात विविध गीतांनी मैफिल सजवली. तसंच वाशिम इथले कलाकार शाहीर संतोष खडसे यांच्या नृत्य समूहानं आपली कला सादर केली. या कार्यक्रमात भक्तिगीत, भावगीत, चित्रपट संगीत अशा गीतांचं सादरीकरण करण्यात आलं. रत्नागिरीच्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहात लायन्स क्लबतर्फे दिवाळी पहाट कार्यक्रम झाला. त्यात अनेक कैद्यांनी कलागुणांचं दर्शन घडवलं. परभणीमध्ये पालम तालुक्यातल्या चाटोरीमध्ये भारतीय सैन्यात कार्यरत असलेल्या सैनिकांच्या कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. सैनिक कृतज्ञता कार्यक्रम मागील 5 वर्षांपासून विविध गावात जाऊन आयोजित केला जातो. यावेळी सैनिक आणि कुटुंबियांचा मानपत्र, शाल, श्रीफळ तसंच पुष्पहार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. अमरावतीमध्ये स्थानिक तरुणांनी बहाळी परिसरातल्या स्मशानभूमीची स्वच्छता करून दिव्यांची रोषणाई केली. भाऊबीजेच्या दिवशी प्रथेनुसार उत्तराखंडमधल्या यमुनोत्री आणि केदारनाथ धामची कवाडं आज विधिवत बंद करण्यात आली. या मोसमात 17,68,795 यात्रेकरूंनी केदारनाथाचं दर्शन घेतलं. भारत निर्मित आकाश क्षेपणास्त्र खरेदी करण्यासाठी 6 ते 7 देश प्रयत्नरत असून आर्मेनियासोबत आकाश, पिनाक आणि 155 mm तोफांसारख्या संरक्षण साहित्याचे करारही झाले असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली आहे. या करारानंतर ब्राझीलसह इजिप्त, व्हिएतनाम, फिलिपिन्स आणि UAE या देशांनी देखील आकाश क्षेपणास्त्राच्या खरेदीत रस दाखवला असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान आकाश क्षेपणास्त्राच्या प्रभावी कामगिरीमुळे पाकिस्तानवर विजय मिळवणं सुलभ झालं आणि ते जगानं पाहिलं आहे. आखाती देश, आसियान भागातील राष्ट्र आणि इतर बाजारपेठांमध्ये आकाशची मागणी वाढण्याची शक्यता आहे, असा अंदाजही संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज नवी दिल्ली इथं होणाऱ्या द्वैवार्षिक नौदल कमांडर्स परिषदेला संबोधित करणार आहेत. आपल्या भाषणात संरक्षण मंत्री 2047 पर्यंत व्यापक राष्ट्रीय हितसंबंध आणि विकसित भारताचं व्हिजन डॉक्युमेंट सादर करतील. काल सुरू झालेली 3 दिवसांची परिषद ऑपरेशन सिंदूरनंतर नौदलाची भविष्यातली युद्धसज्जता आणि तयारीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. दिवाळी म्हणजे फराळ, दिवाळी म्हणजे फटाके, दिवाळी म्हणजे आतषबाजी, दिवाळी म्हणजे रोषणाई, आकाशकंदील, नवीन कपडे आणि रांगोळ्या आणि हो दिवाळी अंक. मराठी वाचकांचा जिव्हाळ्याचा विषय. आकाशवाणी मुंबईचा प्रादेशिक वृत्त विभाग यंदाही आपल्या भेटीसाठी घेऊन येतोय दीपवाणी. दर्जेदार कविता, कथा आणि इतर साहित्याचा पॉडकास्ट दीपवाणी.
जरूर ऐका. 17 ऑक्टोबरपासून आकाशवाणी मुंबई प्रादेशिक वृत्त विभागाच्या मुंबई AR न्यूज या YouTube वाहिनीवर दीपवाणी. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षाच्या महाआघाडीनं राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी प्रसाद यादव यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून घोषित केलं आहे. पाटणा इथं आज महाआघाडीच्या सर्व 7 घटक पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्यावेळी काँग्रेसचे नेते आणि निवडणूक निरीक्षक अशोक गेहलोत यांनी ही घोषणा केली. महाआघाडी सत्तेत आली तर विकासशील इन्सान पार्टीचे प्रमुख मुकेश साहनी उपमुख्यमंत्री असतील अशी घोषणाही त्यांनी केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मेरा बूथ सबसे मजबूत उपक्रमाअंतर्गत आज संध्याकाळी दूरदृश्य प्रणालीमार्फत भाजपा आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. बिहार निवडणुकांमध्ये विजयाची खात्री करण्यासाठी भाजपा आणि आघाडीचे कार्यकर्ते अभूतपूर्व ऊर्जा आणि समर्पणानं काम करत आहेत असं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. आगामी आसियान शिखर परिषदेत आपण दूरस्थ पद्धतीनं सहभागी होणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कळवलं आहे. या संदर्भात आपण मलेशियाचे प्रधानमंत्री अनवर इब्राहिम यांच्याशी संवाद साधला असून आसियानच्या अध्यक्षपदासाठी त्यांचं अभिनंदन केल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. मलेशियात क्वालालंपूर इथं येत्या 26 ते 28 ऑक्टोबर दरम्यान ही शिखर परिषद होणार आहे. देशाचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा शहरातून सरदार सन्मान यात्रेला आज सुरुवात झाली. कुकडेल इथल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ही सरदार सन्मान यात्रा सुरू झाली. 28 ऑक्टोबरपर्यंत नंदुरबार जिल्ह्यातल्या 120हून अधिक गावखेड्यांमध्ये भ्रमंती करून ही यात्रा एकता, स्वाभिमान आणि राष्ट्रसेवेचा संदेश देणार आहे. महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या साखळी फेरीत आज नवी मुंबईच्या डॉ. DY पाटील क्रीडा अकादमीच्या मैदानावर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना सुरू आहे. या सामन्यात न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. गुणतालिकेत दोन्ही संघांनी प्रत्येकी 5 सामन्यांमधून 4 गुणांची कमाई केली आहे. त्यामुळे स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या दृष्टीनं हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियातल्या 3 एकदिवसीय क्रिकेट मालिकेतल्या ॲडलेड इथं सुरू असलेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 265 धावांचं आव्हान ठेवलं आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या भारताची सुरुवात खराब झाली. 7व्या षटकातच कर्णधार आणि सलामीवीर शुभमन गिल 9 धावांवर तर विराट कोहली 0वर बाद झाला. त्यानंतर माजी कर्णधार रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी तिसऱ्या गड्यासाठी 118 धावांची भागीदारी करत भारताचा डाव सावरला. रोहित 73 तर श्रेयस 61 धावांवर बाद झाले. अक्षर पटेल यानंही 44 धावांचं मोलाचं योगदान दिलं. ऑस्ट्रेलियाच्या वतीनं ॲडम झांपा यानं 4, बार्टलेट यानं 3 तर मिशेल स्टार्क यानं 2 गडी बाद केले. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा ऑस्ट्रेलियानं 21व्या षटकात 2 बाद 107 धावा केल्या होत्या. मालिकेतला पहिला सामना ऑस्ट्रेलियानं जिंकला आहे तर तिसरा सामना येत्या 25 तारखेला सिडनी इथं होणार आहे. भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा यांना पुढच्या वर्षी होणाऱ्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेचा मशाल वाहक म्हणून निवडण्यात आलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भाऊबीजेच्या सणाचा सर्वत्र उत्साह. विविध उपक्रमांमधून दिवाळी साजरी. भारत निर्मित आकाश क्षेपणास्त्राच्या खरेदीत 6 ते 7 देशांना रस. बिहारमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी तेजस्वी यादव महाआघाडीचे उमेदवार. महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या साखळी फेरीत आज भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना नवी मुंबईत रंगणार. आणि ॲडलेड एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 265 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.